नमस्कार मित्रांनो, मी राजेश मालवणकर. आजचा आपला शिबिराचा 6वा दिवस. गेले 5 दिवस आपण काय काय शिकलो ह्याची उजळणी केलीत का? वही आणि पेन बरोबर घेतलेत का? 5 दिवसांचा आधी लिहून घेतलं का? ते नंतर एकदा वाचलं का? म्हणजे आपलं पुन्हा मागे जायला. आता आज आपण थोडं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. श्वासाचा व्यायाम. श्वास. नटाला एक सलग वाक्य, मोठं वाक्य परिणामकारक बोलायचं असेल तर मुळात त्याचा श्वासांवर पूर्ण ताबा हवा, कंट्रोल हवा. त्यासाठी काय करायचं तर काय शांत बसा. कोणत्याही एका बिंदूकडे ठरवा आणि त्या बिंदूकडे बघा. बघितलं की एक दीर्घ श्वास घ्या. असा श्वास घेऊन रोखून तो एक घड्याळ लावून किती वेळ, किती सेकंद तुम्ही श्वास रोखून धरता ते पहिलं बघा. हळूहळू त्याची मर्यादा वाढवत जा. आज जर तुम्ही 10 सेकंद श्वास रोखू शकला तर उद्या 15 सेकंदापर्यंत जा, 20 सेकंदापर्यंत जा, जेवढं तुमचं. तर काय होतं, जे मी भरतमुनींचं वाक्य सांगितलं की तुम्हाला एका श्वासात बोलण्यासाठी तो श्वास रोखणं, त्याच्यावर कंट्रोल मिळवणं आणि तो रोखला असताना त्या शब्दांवर जोर देऊन आपलं म्हणणं मांडणं हे तुम्हाला सोयीस्कर जाण्यासाठी पहिलं तुमचा श्वासावर ताबा खूप महत्त्वाचा. तर श्वास रोखण्याचं तुम्ही कॅपॅसिटी रोज वाढवत जा. दुसरी गोष्ट, ओंकार साधना. आता ओंकार साधना वगैरे म्हटलं की जरा खूप अवजड वाटतं. साधा ओम, एक हा ओम लावण्याचे प्रत्येक शिबिरामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता ते सगळे प्रकार सांगत नाही, प्रत्येकाला जसं पटतं तसं ते करतात. मी जेव्हा बेसिक शिबिर केलं तुम्हाला सांगितलं, यदा कदाचितचे 2500 प्रयोग मी केले साधारण, आणि 1200 प्रयोगानंतर मला असं वाटायला लागलं, कारण त्यावेळेला मी आपले ज्येष्ठ पण दिवंगत दिग्दर्शक दामू केंकरे साहेब ह्यांचं एक नाटक करत होतो. आणि ते करताना मला काही गोष्टी जाणवल्या की अरे 2500 प्रयोग केलेस तू, जवळजवळ 5-6 डझन तुझ्याकडे सर्टिफिकेट्स आहेत, पण त्यांच्या हाताखाली नाटक करताना मला असं सतत जाणवायचं की राजेश मालवणकर तुला रंगमंचावर उभंच राहता येत नाही. त्यांच्या पद्धतीने ते जसं सांगतात, त्यांचं जे स्कूल होतं, आता काही लोक त्याला ओल्ड स्कूल म्हणतात, पण मित्रांनो हे ओल्ड स्कूल फार महत्त्वाचं होतं. आता इन्स्टंट सगळं झालं. तुम्हाला स्क्रिप्ट दिलं जातं, तुम्हाला आत्ता हा शॉट द्यायचा असतो, लगेच दुसऱ्या शॉटसाठी रेडी व्हायचं असतं. तसं नाही, नाटक बसवायची एक पद्धत असते. ती मुळात जी पद्धत आहे त्या थिअरीवर दामूकाका काम करायचे, आणि त्यांच्या पद्धतीने रंगमंचावर उभं राहायचं म्हटलं तर मी अगदी तुम्हाला खरं सांगायला काहीच हरकत नाही. मला आठवतं आहे गडकरी रंगायतन ठाण्यात जे आहे मुंबईमध्ये, कारण मुंबईच्या बाहेरचे पण आपल्याकडे प्रेक्षक असतील, व्ह्युअर्स असतील, ते बघत असतील, तर मुंबईत एक तलावपाली म्हणून तळेपाली नावाचा एक विभाग आहे. तिथे गडकरी रंगायतन नावाचं एक नाट्यगृह आहे, खूप प्रसिद्ध नाट्यगृह. तिथे खूप मोठी मोठी नाटकं होतात. तिथे आमची रिहर्सल चालू होती, तालीम चालू होती, आणि मला ते जमेना. आणि असं मला बऱ्याच वेळेला होतं एखाद्या अभिनेत्याचा अभिनय बघताना. म्हणजे मी लहानपणी मला आठवते, मी अशोक मामांचा, म्हणजे आपले ज्येष्ठ नट, यांचा आजच वाढदिवस आहे मला वाटतं, तर त्यांचं सिनेमे पाहायचो. नाटकं मला त्यावेळेला त्यांची बघायला मिळाली नाही, दुर्दैव माझं. पण मराठीतला अष्टपैलू नट जर म्हणायला लागेल तर अशोक मामा यांनी प्रत्येक पद्धतीचे रोल केले. त्यांनी खलनायक केला, त्यांनी विनोदी केलं, हिंदीत त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. म्हणजे हिंदीत चित्रपटात मराठी नट काम करताना त्यांना जरा दुय्यम दर्जाची कामं दिली जातात किंवा असं असतं, पण त्यांचा हिंदीतही तेवढाच दबदबा आहे. त्यांची जेव्हा मी भूमिका बघायचो तेव्हा मी ना त्या रिॲक्शन्स करून बघायचो असे बघाय. आणि असं पिक्चर सिनेमा चालू असताना मी ते असं हे तुम्हीही केलं पाहिजे. एखादा
एखादी रिॲक्शन तुम्हाला एखाद्या नटाची आवडली की लगेच ती करून बघा. आता तर तुम्ही यूट्यूबवर बघता सगळे सिनेमे वगैरे का नाटकं वगैरे, तिथल्या तिथे करून बघा, त्याला इमिटेट करायचा प्रयत्न करा, हरकत नाही. मी माझं ठरवलं की प्रत्येक दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचं. म्हणजे काय, प्रत्येक विषयाचा शिक्षक कसा तुम्हाला वेगळं शिकवतो, तसं प्रत्येक शिक्षकाच्या हाताखाली कसे तुम्ही शिकलेले आहात, तसेच प्रत्येक दिग्दर्शकाच्या हाताखाली शिकल्याने प्रत्येकाचं स्कूलमधून तुम्हाला जाता येतं. प्रत्येकाची अभिनय नाटक बसवायची एक वेगळी पद्धत असते. तसं दामू काकांचं होतं आणि मला उभंच राहता येईना त्यांच्या पद्धतीने. गडकरीच्या खाली आलो आणि मी एकटाच रडत होतो. आणि तिथून तुमच्या सगळ्यांचा आवडता अभिनेता जितेंद्र जोशी तिथे आला. म्हणून काय रे काय रडतोयस कशाला? अरे यार असं झालं. तुम्हाला सांगू नकोस कोणाला. अरे आम्ही तुझ्याकडे बघून प्रयत्न करतो अभिनय करण्याचा. आता हा त्याचा मोठेपणा की त्यांनी हे मान्य केलं. आणि मला हे अभिमानाने सांगावं असं वाटतं की जितेंद्र जोशी आता नट मला म्हणाल्यानंतर माझा थोडासा हुरूप वाढला आणि मी परत रिहर्सलकडे गेलो, तालमीकडे गेलो. आणि तिथपासून सांगतो मित्रांनो, पुढचा 1.5 महिना मी दामू केंकरेंचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्यावर काम केलं. मला ते जगायला मिळालं, एक नवीन थिएटर. त्यामुळे प्रत्येक दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याची तयारी ठेवा मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे रंगमंचाचा वावर. रंगमंचाचे भाग किती होतात, अभिनयाचे रस वगैरे आपण उद्याच्या शिबिरात बघू. पण आधी पहिलं ज्या रंगमंचावर तुम्ही उभे राहणार त्या रंगमंचाचे किती हिस्से होतात. तुम्हाला प्रश्न नाही विचारायचे, मी तुम्हाला उत्तर देतो. रंगमंच जर तुम्ही पाहिला, तर समजा तुम्ही प्रेक्षक आणि मी जर रंगमंचाकडे पाठ करून किंवा रंगमंचावर उभा असेल तर रंगमंचाचा आकार साधारण असा असतो. मजला किंवा माळा हा चौकोनीच असतो, पण त्याच्या ज्या विंग्स असतात, पुढचे विंग सर्वात पुढे असते, त्याच्या मागची थोडीशी आत असते, त्याच्या मागची थोडीशी असं करून तो असा एक त्याचा आकार आपण तयार केलेला असतो आणि त्याच्या सेट असतो. म्हणजे स्टेजची संपूर्ण साईज जर 30x30 म्हणजे आडवी 30 आणि खोल 30 अशी जर असेल, बरोबर, 60 स्क्वेअर फीटचा जर स्टेज असेल तर तो 25x23 किंवा 22 असा करून असा म्हणजे तुमच्या नजरेतून असा स्टेज करतात. आणि ह्या रंगमंचाच्या मित्रांनो अशी एक ओळ आखली आणि शेवटी एक ओळ आखली. म्हणजे तुमच्या नजरेच्या समोर 1 2 3 रेषा आणि तुमच्या नजरेच्या समोर उभ्या 1 2 3 रेषा. अशा ज्या रेषा आखल्या रंगमंचावर, तर त्याचे 9 भाग होतात. रंगमंचाचे 9 भाग होतात. त्याचा प्रत्येक भागाला एक स्वतःचं महत्त्व आहे. तुम्ही कोणतंही नाटक पाहिलं, आपण पुस्तक वाचताना साधारण आपली नजर ही डावीकडून उजवीकडे येते. यौवनी पद्धतीत, मुस्लिम पद्धतीत ती उजवीकडून डावीकडे असते. पण आपलं कुठचंही नाटक बघा, शक्यतो जर ती थेरीला धरून एखाद्या जाणकार दिग्दर्शकाने केलं असेल तर सुरुवातीला समजा तुमच्यासाठी म्हणून इथून सुरू होणार, मी राजेश रमाकांत मालवणकर, तुम्ही असे वाचता. त्यामुळे शक्यतो सगळ्या मुवमेंट, पात्रांच्या एंट्रीज ह्या अशा इथपर्यंत, नंतर इथून अशा, जेणेकरून आपल्या नजरेला मध्येच ब्रेक नाही मिळत. म्हणजे आपण साधारण रंगमंचाचं, आता समजा तुम्ही रंगमंच आहात आणि मी प्रेक्षकात आहे, तर मी डावीकडून उजवीकडे बघतो, उजवीकडून डावीकडे, एवढं स्मूथली आपण ते नाटक पाहत असतो, खंड नाही पाहत. आता त्यात जर तुम्हाला काही वेगळा परिणाम साधायचा असेल, एकदम 1 2 अरे हे काय झालं, तर त्यासाठी वेगळी एक एंट्री दिली जाते वेगळ्या ठिकाणावर. तर रंगमंचाचे 9 भाग होतात. त्यातला तुम्ही जर प्रेक्षक आणि मी जर रंगमंच असेल तर सर्वात मागचं उजवीकडचा, तुमच्या डावीकडचा जर पहिला कप्पा आपण पकडला तर त्याला आपण लोअर लेफ्ट म्हणतो. मधला जर भाग पकडला तर त्याला आपण मिडल लेफ्ट म्हणतो. उजवीकडचा जर भाग पकडला तर त्याला आपण लोअर राईट म्हणतो. तसाच मिडल लेफ्ट, मिडल सेंटर, मिडल राईट, अपर लेफ्ट, अपर सेंटर, अपर राईट. आता ह्या प्रत्येक भागाच्या ठरलेल्या जागा आहेत. तुम्ही कधीही पाहिलं
तर रंगमंचाच्या पुढच्या बाजूला तुमच्या उजव्या हाताला किंवा तुमच्या डाव्या हाताला पुढच्या बाजूला जर फोन असेल किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या निदर्शनात आली पाहिजे अशी असेल तर ती ह्या पहिल्या भागात किंवा मध्ये पात्रांच्या एंट्रीज शक्यतो मधून होतात. म्हणजे जर नाटकाचा सेट तुम्ही पाहिलात, रंगमंचात एखादं घर दाखवलं तर एंट्री जरी अशी आतून झाली भिंतीतून तरी तो येणार तुमच्या डोळ्यासमोर, येणारं पात्र समोर दिसलं पाहिजे पहिलं, अशी एक थिअरी होती. आता प्रत्येक नाटकाच्या गरजेनुसार काहीतरी असं वरून उतरताना दाखवतात किंवा काहीतरी असं येतात, पण तो येणार सेंटरलाच पहिल्या एंट्रीला तरी. नंतर मग जशी जशी परिस्थिती असेल तशी त्याची उभारण्याची पद्धत, जागा हे बदलतात. तर त्यामुळे ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या नेहमी सेंटर, मिडल लेफ्ट, मिडल राईट ह्या ठिकाणीच होतात. दुसरं मित्रांनो, समजा तुम्ही प्रेक्षक आणि मी अभिनेता. मी जर समजा रंगमंचावर आहे आणि माझ्याबरोबरचं पात्र समजा बोलणारं इथे आहे, तर शक्यतो स्टेजवर आपण कसे वावरलं पाहिजे हे तुम्हाला आता सध्या बसून मी दाखवतो. शक्यतो जर ह्या माणसाशी बोलायचं असेल तर आपण हे 45 डिग्रीमध्ये असं उभे राहणार. शक्यतो असे उभे राहत नाही जेणेकरून हा भाग कव्हर होईल, असं आपण राहत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मी ह्या बाजूला प्रोफाईल माझा आहे, मी ह्या बाजूला बघतोय किंवा ह्या बाजूला ज्या नटाशी बोलायचं तो जर ह्या बाजूला उभा असेल तर मी ह्या हाताचा वापर सहसा करत नाही. केला ते असा करतो. नजरेच्या टप्प्यात त्याचा चेहरा, त्याचा हावभाव, त्याचे वाक्य डिस्टर्ब होतील असं काही करत नाही. एखादा जर फोन घ्यायचा प्रसंग असेल आणि फोन जर रंगमंचाच्या तुमच्या बाजूने डावीकडे असेल तर जर मी रंगमंचाच्या ह्या बाजूला गेलो तर फोन मी असा उचलून असा कधीच धरणार नाही जेणेकरून तुमचा चेहरा कव्हर होईल. नाही, तो फोन उचलून ह्या बाजूला घेतला जाईल जेणेकरून आपण प्रेक्षकांना समोरासमोर संपर्क करू शकतो. कधीही ज्या वेळेला आपण एक अशी नजर मारतो, असं आपण एक समोर बघतो, त्यावेळेला तुम्ही बघा, आता तुम्ही फोकस आता माझा बरोबर समोर जरी असला तरी मला इथे माझा डोळा, आपला बहिर्गोल डोळा असल्यामुळे मला इथपर्यंत ती गोष्ट दिसत असते. ज्या वेळेला मी अशी नजर फिरवतो तेव्हा हा विभाग असा कव्हर जातो. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या ह्या नजरेतून जर एखादा माणूस स्पष्ट दिसत नाही तर ह्याचा अर्थ असा आहे की त्यालाही तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे रंगमंचावर वावरताना नेहमी भान ठेवायचं, हे असा चेहरा कधी नसावा. हां, अगदीच जर समोरासमोर असेल, एखादा तसा प्रसंग असेल तर हे असं होतं, पण ते काही वेळा तेवढ्या दृश्याचा, तेवढ्या वाक्याचा, तेवढ्या प्रसंगाचा परिणाम साधण्यासाठी. दुसरी गोष्ट, रंगमंचावर कधीही दीड पायावर उभं राहू नये. जसे आपण बागेत उभे राहतो, एखाद्याची बोलताना हे असं पण रेंगवळ नाही, दोन्ही पावलांवर व्यवस्थित उभं राहिल्यानंतर आपण रुबाबदार दिसतो, आपल्या शरीराला एक ग्रेस येते. रंगमंचावर वावरताना जाणीवपूर्वक भान ठेवून वापरायचं असतं, कारण आपण लोकांसाठी काम करत असतो. जर आपण त्यांना आपण संपूर्ण दिसलो नाही किंवा इथून माझी नजरेआड जर ही व्यक्ती जर नजरेआड गेला किंवा इथे बघत आणि मला आता कॅमेरा दिसत नाही तर कॅमेऱ्याला माझा फक्त हा पोर्शन दिसतो आहे. ज्यावेळेला माझे दोन्ही डोळे तुम्हाला दिसतील मग ते इथे दिसत आहेत, इथे आता अजून हे बघा एवढंच. ह्याच्या पलीकडे तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला माझा डावा डोळा दिसत नाहीये. दत्तात्रयाची मूर्ती जरी बघितली, 3 मुखी दत्तात्रयाची मूर्ती बघा, तुम्हाला फार दुर्मिळ मूर्त्या अशा मिळतील की त्या 3 मूर्तींपैकी प्रत्येकाचे डोळे दिसत आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तिघांचे डोळे ज्यावेळेला तुम्हाला दिसतील त्यावेळेला ती मूर्ती करेक्ट प्रोफाईलमध्ये बनवली आहे, त्याच्यासारखंच आपल्याला वागायचं आहे. हा धडा आपल्याला त्यांनी घालून दिला आहे, तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आहे. तर हा झाला रंगमंचावरचा वावर. मित्रांनो, अजून पुढच्या सेशनमध्ये माझा असा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला काही गोष्टी मी प्रॅक्टिकल करून दाखवणार. तर आजच्या पुरतं आपण एवढं थांबूया, कारण आपली 10 मिनिटाची वेळ आहे. बोलायला लागलो अर्धा काय 1 तास, पाऊण तास तुमच्यासारखं प्रेक्षक व्ह्यूवर आम्हाला असेल तर मी जर माझं राजेंद्र शूट हे जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉन दाबली असेल
तर तुम्ही ऐकताय म्हटल्यानंतर मलाही बोलायला तुमच्याशी खूप आवडेल, पण काही वेळेच्या मर्यादा आपण पाळूया. तर रंगमंचावर सहज लोकांना कसं दिसू आपण, त्याचं एक भान ठेवून रंगमंचावर वावरायचं. रंगमंचाचे 9 टप्पे होतात. त्या कुठच्या शेवटच्या बाजूला गेल्यानंतर आपला आवाज किती वाढला पाहिजे. पुढे आल्यानंतर पुढे माईक्स असतात, मध्येही माईक्स असतात. त्या माईकचं भान ठेवून आपल्याला बोललं पाहिजे. जर आपला माईक समजा इथे वर माईक लावला आहे तर आपण बोलताना शक्यतो असं बोलतो, असंच बोललं पाहिजे. कारण आपला थ्रो, आवाजाचा थ्रो इथे गेला पाहिजे. कारण आपण प्रेक्षकांशी आवाजातून संपर्क करताना माईकचा वापर होतो. खरं तर पूर्वी रंगमंच हे दगडी असत. रायगडावर गेला असाल तर महाराजांचा सभागृह आहे तेही दगडीच आहे. दगडावर उभं राहिल्यानंतर तुम्हाला गुरुत्वाकर्षणामुळे तुमच्या आवाजाचा थ्रो एवढा लांबपर्यंत असतो की महाराजांच्या वेळेला माईक नव्हते, लक्षात घ्या. त्यावेळेला त्यांच्या सभागृहाची रचनाही तशीच असायची. तशीच रंगभूमीची रचना केलेली आहे, रंगमंचाची रचना केलेली आहे. आणि शक्यतो आता लाकडी जरी रंगमंच असतील, खालचे फ्लोअर्स आपले लाकडी असतात, पण त्याच्यावर एक दोन्ही पाय रोवून जर व्यवस्थित उभे राहिला तर तुमचा आवाज शेवटच्या ओळीपर्यंत पोचला पाहिजे, तुमचे एक्सप्रेशन शेवटच्या ओळीपर्यंत पोचले पाहिजे. म्हणून रंगमंचावरचा अभिनय थोडा लाऊड असतो, मेकअप थोडा लाऊड असतो. तेवढं लाऊडनेस आपण स्क्रीनला करत नाही. हळूहळू आपण रंगमंच आणि स्क्रीन ह्यातला फरक, तफावत जी बदल आहे ते समजून घ्यायचं आहे. कारण तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे, प्रत्येकाला वेबसिरीज, मालिका, दूरदर्शनवरील कुठच्याही चॅनलच्या मालिका आणि सिनेमा ह्यात आपण संधी देणारच आहोत. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला तयार करणार.